अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मार्गातील सिंहस्थनगर सिडको या केंद्रामध्ये अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या आगमन सोहळ्याच्या अनुषंगाने भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सिंहस्थनगर केंद्रामध्ये आकर्षक अशी प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांची रांगोळी काढण्यात आली. प्रभू श्री रामचंद्र यांच्या आगमनानिमित्ताने राम लक्ष्मण जानकी यांचं बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला वर्गाने रामनामाचा गजर केला. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढत प्रभू श्री रामचंद्र यांच्या मिरवणुकीचं स्वागत झालं. परिसरातील भाविक भक्तांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन रामनामाचा जयघोष केला. सायंकाळी सिंहस्थनगर केंद्रात श्री स्वामी समर्थ यांची सायंकाळी सिंहस्थनगर केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती झाल्यानंतर प्रभू श्री राम लक्ष्मण जानकी तसेच रामभक्त हनुमान यांची वेशभूषा धारण केलेल्या बालकांची यथोचित पूजा करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या महिला वर्गाने रामनामाचा गजर करत अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या आगमनाचा सोहळा सिंहस्थनगर केंद्रामध्ये अनुभवला. 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र यांची 5 वर्षीय बालकाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडला. याच अनुषंगाने संपूर्ण भारतभर प्रभू श्री रामचंद्र यांच्या आगमनानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सिंहस्थनगर केंद्रामध्ये सर्व सेवेकरी वर्गांच्या वतीनं प्रभू श्री रामचंद्र यांच्या आगमन सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सर्व सेवेकरी बांधवांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.